नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय अगदी सोप्या पद्धतीने बर्फाचा गोळा, तेही किसलेला बर्फ न वापरून। तुम्ही बघू शकता मस्त असा सुंदर दिसतोय बर्फाचा गोळा बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण बर्फाचा गोळा बनवायला सुरुवात करूया। आज आपण इथे बर्फाचा गोळा बनवण्यासाठी सिरप बनवत आहे। सर्वप्रथम मी गॅस ऑन केला आहे। इथं मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेते आणि त्याचबरोबर यामध्ये 3 ते 4 चमचे साखर घालून घेते। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत गोड हवा आहे बर्फाचा गोळा त्यानुसार। आणि यामध्येच घालून घेणार खायचा रंग। आणि आता आपल्याला पूर्णपणे साखर विरघळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा रंग मी घालून घेतला। बाजारात जसा विकत मिळतो आपल्याला बर्फाचा गोळा तसाच आपण घरी बनवणार आहे, पण थोडीशी वेगळी पद्धत आहे। यामध्ये घालून घेणार आहे अर्धा लिंबाचा रस आणि जर बिया यामध्ये पडल्या तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। मस्त असा छान लागतो हा गोळा। आपल्याला 1 किंवा 2 तारी पाक बनवायचा नाही आहे, चिकट पाक बनवायचा आहे। मस्त असा मिक्स करून घ्यायची, साखर विरघळली पाहिजे यातली। आणि हे ज्या बिया पडल्या त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। आता आपण याला 5 मिनिटे असा चिकट होईपर्यंत शिजून घेऊया हा पाक। हे बघा 5 मिनिटं झाली आहे, मी गॅस बंद केला आहे आणि पाक असा हाताला चिकटतो। आता हे बर्फाच्या गोळ्याचं जे सिरप बनवलं आपण ते आपल्याला संपूर्णपणे थंडगार करून घ्यायचं आहे। आता हा पाक संपूर्णपणे गार झाला आहे। गोळा बनवताना बर्फ हा खिसून घेतात, पण आज आपण एका वेगळ्या पद्धतीनं बर्फाचा गोळा तयार करणार आहोत। आता आपण हा जो पाक बनवला आहे ते आपण या कपामध्ये काढून घेणार आहोत। आपण आईस्क्रीम विकत आणतो बाहेरून तेच कप आहे, मी तर तेच वापरते। आणि हा पाक संपूर्णपणे यामध्ये घालून घेते आणि मस्त असा बर्फाचा गोळा तयार होतो। दोन्ही कपामध्ये जे बर्फाच्या गोळ्यासाठी सिरप बनवलं होतं ते घालून घेतलं आहे। या कपाला जे झाकण असते याला मी असं मध्यभागी कट करून घेतलं आहे। आता हे झाकण यावर लावून घ्यायचं आहे। दोन्ही झाकणाला मी मध्यभागी कट केलं आहे आणि यामध्ये आता आईस्टिक घालून घ्यायची आहे। बघा तर मग आहे ना खूप सोपी रेसिपी आणि फक्त आपल्याला सेट होण्यासाठी पुरेसा वेळ लागतो। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, मस्त बनतो हा गोळा। आता याला सेट होण्यासाठी आपण जिथं बर्फ जमा होतो फ्रीजमध्ये त्या ठिकाणी ठेवायचं आहे। आता मी हे रात्रभर सेट होण्यासाठी ठेवून देते आणि आता फ्रीजमधून मी बाहेर काढून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण काढून घेऊया। बघा मस्त सेट झाले आहे आपलं बर्फाचा गोळा। आणि आता याला असं प्रेस करून घ्यायचं आहे हाताने, जेणेकरून बर्फाचा गोळा सहज निघेल। आपण याच्या खाली प्लेट घेऊया। मस्त तयार झाला आहे बर्फाचा गोळा। आपण दुसरे पण काढून घेऊया। परत असा प्रेस करायचा आणि काढून घ्यायचा। किती छान, किती मस्त। बघा चांगल्या प्रकारे बनवून तयार झाला आपला गोळा। ही खूप सोपी पद्धत आहे, अशाच पद्धतीने तुम्ही बर्फाचा गोळा बनवून नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद। असेच छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।